नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोण होती सतू, काय झाली सतू या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर आतापर्यंत आपण असं पाहतो की इकडे आता बाबा हे अलगद मोहितच्या खांद्यावरती हात ठेवतात आणि म्हणत असतात, जावई बापू, मला असं वाटतं की आता तुम्ही. त्याबरोबर लगेचच आता मोहित म्हणतो, हो हो मी निघतोय. त्याबरोबर लगेच आता मोहित हा तिकडनं निघून चाललेला असतो. मग लगेचच आता इकडे यश हा मोहितला म्हणायला लागतो, सॉरी जिजू. त्याबरोबर मोहित म्हणतो, नाही इट्स ओके. यश, एवढं हे चॉकलेट पार्थला देशील, मी त्याच्यासाठी आणलं होतं. त्यावर यश होकार देतो, ते चॉकलेट हातात घेतो. मोहित तिकडनं निघून जातो. तर यश आता यामीला म्हणत असतो, यामीताई, अगं जिजू जर समजावत आहेत तुला तर तू का ऐकत नाही आहेस. त्यावर लगेचच आता यामी म्हणत असते, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे. यश म्हणत असतो की अगं कदाचित तुमच्यामध्ये गैरसमज झाले असतील, तू एकदा त्यांच्याशी बोलून घे. त्यावर आता यमुना म्हणायला लागते, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे. मी खोटं बोलते, मी खरं बोलत नाही आहे. मी उगाचच्या उगाच सगळं काही खोटं नाटं रचून सांगते, बरोबर ना. त्याबरोबर यश म्हणायला लागतो, अगं ताई, मी असं नाही म्हणत आहे. मी फक्त तुला एवढंच सांगतोय की मे बी तुमच्यामध्ये गैरसमज झालेले असतील आणि ते तू दूर करून घे. मी फक्त तुला समजावतोय, तुला का कळत नाही आहे मी काय सांगतोय ते. आता इतका यश पोट तिडकीने आपल्या बहिणीचा संसार तुटू नये यासाठी तिला सांगत असतो, पण ही गोष्ट मूर्ख यामीला काही कळत नसते. यामी म्हणत असते, माने तुला काय सांगितलंय ते तू विसरलास का. मग तरीसुद्धा पुन्हा पुन्हा तू त्याच विषयावर का बोलतोयस यश. तुला काय वाटतं हे तू तुझ्याजवळ ठेव ना, ते तू मला का सांगतोयस. त्यावर यश म्हणत असतो, ताई अगं तुला का कळत नाही आहे, किमान तुझ्या मुलाचा पार्थचा तरी विचार कर ना या सगळ्यामध्ये. त्याबरोबर त्या ठिकाणी मा आलेल्या असतात आणि मा आता यशला म्हणत असतात, यश, मी मघाशी तुला काय सांगितलं होतं, हे बघ, त्या माणसाला मी कधीही माफ करणार नाही, कारण त्या माणसामुळे माझ्या मुलीला खूप काही भोगावं लागलं आहे आणि आत्ता फक्त माझ्या मुलीलाच नाही तर माझ्या नातवालासुद्धा बरंच काही सहन करावं लागलं आहे. त्यामुळे मी त्या माणसाला कधीही माफ करू शकणार नाही. त्यामुळे उगाचच्या उगाच तू या विषयामध्ये पडणं बंद कर. माझी मुलगी बरोबर आहे. आता बिचाऱ्या मा ह्या आपल्या मुलीची बाजू घेत असतात. आता अर्थात कोणतीही आई ही आपल्या मुलीचीच बाजू घेईल. तर दुसरीकडे आता कावेरी हिने हे सगळं काही ऐकलेलं असतं आणि यानंतर आता तिच्या ही गोष्ट तर लक्षात आलेली असते की मोहित हा माझ्या चौकशीसाठी तर इथे नक्कीच आला नव्हता. तर आता नंतर इकडे लगेचच विद्यावहिनी ही म्हणत असते, अहो कावेरी वहिनी, तर त्या ऑफिस कलिगची मुलगी होती ना, तर यामीताईंचा असा गैरसमज झाला की ती मुलगी ही मोहित भाऊजी आणि त्या मुलीची आहे. त्याबरोबर लगेचच कावेरी म्हणते, काय ऑफिस कलिगवरून यामीताईंचा एवढा मोठा गैरसमज झाला आणि हा घरातल्या सगळ्यांनी एक्सेप्ट केला, त्यांनी सगळ्यांनी यामीताईंना माफ केलं. त्याबरोबर लगेचच आता विद्याबहिणी सांगत असते, अहो नाही हो, कोण कशाला माफ करतंय. मा तर उलट त्यांना समजावून सांगत होत्या की हे बघ बाई, तुझा आणि तुझ्या नवऱ्यामध्ये जो काही गैरसमज झालेला असेल तो दूर करून घे. तू तुझ्या सासरी नांदायला जा, तुझ्या नवऱ्याबरोबर एकदा व्यवस्थित स्पष्टपणे सगळ्या विषयावरती बोल. पण विद्याबहिणी सांगत असतात पुढे, यामीताई कुठे ऐकतायत, ऐकतील तर शपथ. मग काय, शेवटी त्यांनी कोणाचंही काही ऐकून घेतलं नाही. अरे मी या विषयावर काय गप्पा मारत बसले, थांबा मी तुमच्यासाठी जेवण घेऊन येते. कावेरी म्हणते, नाही नको, मला नको आहे. अहो तुमचं काय, तुम्ही तर गोळ्या औषधं खाण्यापुरती सुद्धा खाल्लेलं नाही आहे. मी तुमच्यासाठी जेवण घेऊन येते, तुम्ही इथे बसा. त्यावर लगेचच विद्यामहिनी म्हणते, नाही हो वहिनी, मला भूक नाही आहे, मला काही जेवण वगैरे नको आहे. त्याबरोबर कावेरी म्हणते, अहो विद्याताई, असं कसं बोलताय तुम्ही, तुम्हाला जेवण नको म्हणून. थांबा, आता मी एक कामच करते, डायरेक्ट तुमच्या नवऱ्यालाच सांगते, मग आता तेच तुम्हाला व्यवस्थित खाऊ घालतील, त्यांचं ऐकाल ना तुम्ही. त्याबरोबर लगेचच आता विद्या म्हणते, अहो वहिनी का नका, उगाचच्या उगाच मा तुम्हाला शिक्षा करतील. त्यावर कावेरी म्हणते, माझी तुम्ही काळजी करू नका, तसंही मी घरात कोणाला आवडत नाहीच, आणखीन नाही आवडणार, त्यात काय एवढं. आणि मग कावेरी ही आता विद्याला सांगते, तुम्ही इथे चिकूजवळ बसा, मी आले पटकन. आता लगेचच कावेरी ही तिकडनं चाललेली असते, ती म्हणजेच संदीपदादाच्या रूममध्ये संदीपदादाला सांगण्यासाठी. तर दुसरीकडे विद्याला मात्र आता खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. बिचारी विद्या ही घरातल्या सगळ्यांनाच खूप जास्त घाबरत असते. तिला वाटत असतं की जर आता कावेरी वहिनींनी
संदीपला सांगताना कोणी पाहिलं तर मात्र आता पुन्हा एकदा मला शिक्षा मिळणार आहे. तर आता कावेरी ही संदीपच्या रूम बाहेर येते आणि उभी राहते. तर तिला दिसतं तर काय, आता इथे मा ह्या संदीपला प्रेमाने खाऊ घालत असतात. तर संदीप हा त्यांना मला नको आहे असं सांगतो. मा ह्या त्याला म्हणत असतात, का रे संदीप, स्वतःच्या मावरती तू रागवला आहेस का? अरे बाळा, मी तुम्हाला शिक्षा देताना मला आनंद होतो असं तुम्हाला वाटतं का? आज तुला आणि विद्याला शिक्षा दिली तेव्हा मला वाईट वाटलं नसेल का? पण माझी शिस्त, माझा कडकपणा तुम्हाला दिसतो, पण मी हे असं का वागते हे तुम्हाला का बरं कळत नाही? हे बघ संदीप, माझं इतकंच म्हणणं आहे की ज्याची कामं त्यांनी केली पाहिजेत. घरातली शिस्त हीच भिस्त असते, म्हणून मी हे सगळं करत असते ना. मग हे बघ, ज्याची कामं त्यांनी नाही केली तर काय परिणाम होतात हे आपण एकदा पाहिलं आहे, तरीसुद्धा पुन्हा तेच करायचं का? म्हणून मी हे सगळं करत असते रे, बास, बाकी काही नाही. हे बघ, तुम्हाला शिक्षा देताना मलासुद्धा तितकंच वाईट वाटलं आहे, पण शेवटी बायकांची कामं ही बायकांनी करायची. बायकांनी घर सांभाळायचं, घराकडे लक्ष द्यायचं आणि पुरुषांनी बाहेर जाऊन पैसा कमवायचा, घरी यायचं. समजलं तुला? आता मात्र संदीपदादा हा त्यांच्यासमोर तर काही बोलत नसतो, पण मा बोलत असलेलं संदीपदादाला फारसं काही पटत नसतं. तर दुसरीकडे हे सगळं बोलणं कावेरी ऐकते आणि आता कावेरी ही मनातल्या मनात विचार करत असते, याचा अर्थ उदय भाऊजींची आई ही कितीही शिस्तीची असली, कितीही कठोर असली तरीसुद्धा मनाने अजिबात वाईट नाही आहे. तर आता दुसरीकडे मा तिकडनं निघून गेल्यावर पटकन कावेरी संदीपदादाच्या खोलीत येते. आता संदीपदादा कावेरीला बघून विचारायला लागतो, काय झालं वहिनी, सगळं काही ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम आहे का? त्याबरोबर कावेरी ही म्हणायला लागते की अहो संदीप भाऊजी, मगापासून मी आता विद्यावहिनींना काहीतरी खाऊन घ्या सांगते, पण विद्याताई काहीच खाऊन घ्यायला तयार नाही आहेत. त्या म्हणतायत की त्यांना भूक नाही आहे. पण अहो मी म्हटलं गोळ्या औषधं खाण्यापुरती तरी खा, पण त्या माझं ऐकत नाही आहेत. सकाळी जे काही घडलं त्याचं त्यांना खूप वाईट वाटतं आहे, तुम्ही त्यांच्याशी बोललात तर बरं होईल. त्यावर संदीप म्हणायला लागतो, हो वहिनी, बरोबर आहे तुमचं, मी बोलतो विद्याबरोबर. फक्त तुम्ही माझं एक काम कराल का, विद्याला इथे माझ्या खोलीपर्यंत घेऊन याल? त्यावर कावेरी म्हणते, हो चालेल ना संदीप भाऊजी, मी घेऊन येते. आणि मग आता कावेरी ही पटकन तिच्या खोलीमध्ये जाते आणि तिथे असलेल्या विद्याला आता ती संदीपच्या रूममध्ये घेऊन येते. आता खरं तर इथे विद्या वहिनी म्हणत असते, अगं नको कावेरी वहिनी, जर घरात कोणाला कळलं तर तुम्हाला कळतंय का काय होईल? कावेरी म्हणते, कोणाला काही कळणार नाही, तुम्ही या आतमध्ये. त्यानंतर आता विद्या वहिनी ही कावेरीला म्हणत असते, अहो कशाला करताय तुम्ही हे सगळं कावेरी वहिनी, मांना कळलं ना तर त्या पुन्हा तुम्हाला पण शिक्षा देतील आणि आम्हाला दोघांना सुद्धा. त्याबरोबर लगेचच आता संदीपदादा हा विद्याला म्हणत असतो, विद्या जरा शांत हो. अगं काय चाललंय तुझं? हे बघ, त्यांनी स्वतःच्या मनाने काहीसुद्धा केलेलं नाही आहे. मीच त्यांना सांगितलं होतं तुला इथे घेऊन या आणि त्यांनी माझंच ऐकलं आहे. त्याबरोबर लगेचच इकडे विद्यावहिनी म्हणायला लागते, अहो मग तुम्ही का उगाच असं काहीतरी करताय? घडलंय सकाळी ते पुरे नाही आहे का तुमच्यासाठी? त्याबरोबर लगेचच इकडे कावेरी म्हणायला लागते, विद्यावहिनी तुम्ही काहीच काळजी करू नका, मी आहे ना, काही होणार नाही. मी एक काम करते, मी तुमच्या खोलीच्या बाहेर उभी राहते आणि मग जर कोणी येत असेल इकडे तर मी तुम्हाला पटकन इशारा करेन, मग तर झालं. त्याबरोबर इकडे विद्यावहिनी म्हणत असते की अहो नको, आमच्यामुळे तुम्हालाही शिक्षा होईल. त्याबरोबर आता लगेचच संदीपदादा म्हणतो की ठीक आहे, तुम्ही म्हणताय तसं होऊ देत. आणि मग आता कावेरी ही त्यांच्या खोलीच्या बाहेर गेलेली असते. त्यानंतर आता विद्यावहिनी आणि संदीपदादा हे दोघंजणं जेवायला बसलेले असतात. संदीपदादा हा स्वतःच्या हाताने आता विद्यावहिनीला घास भरवत असतो. विद्यावहिनी म्हणत असते, मला नको आहे, तुम्ही खा ना. त्याबरोबर संदीपदादा म्हणतो, जर तू आता खाल्लं नाहीस ना विद्या, तर मी असं समजेन तू मला माफ नाही केलेलं. त्याबरोबर विद्यावहिनी म्हणत असते, अहो असं काही नाही आहे हो माझ्या मनात, पण प्लीज तुम्ही खाऊन घ्या, मला नको आहे काही. त्याबरोबर संदीपदादा हा आता विद्यावहिनीला म्हणत असतो, विद्या हे बघ, प्लीज उगाच असं हट्ट करू नकोस, खाऊन घे, मग तुला थोडं बरं वाटेल. त्याबरोबर आता विद्यावहिनी ही खाऊन घ्यायला लागते. तर दुसरीकडे आता कावेरी ही खोलीच्या बाहेर उभी असते आणि तिला आता दिसतं तर काय, ते म्हणजे समोरून यश येत असतो. आणि आता कावेरी विचार करते की जर हे इकडे चुकून जरी आले तर खूप मोठी गडबड होऊन जाईल, काही झालं तरी आता मला यांना इथेच थांबवायला हवं, पण कसं? मग आता कावेरी विचार करते, किमान मी पुढे तर गेलं पाहिजे. आणि मग आता कावेरी ही यशच्या समोर येऊन उभी राहिलेली असते. आता यश विचार करतो, ही मुलगी संदीपदादाच्या खोलीकडे काय करते?
मला काहीतरी गडबड वाटते, बघितलं पाहिजे. आणि मग आता यशसुद्धा संदीप दादाच्या खोलीकडे चाललेला असतो. आता लगेचच कावेरी ही मुद्दामून यशच्या पायापायात येत असते. यश ज्या दिशेने चालत असतो कावेरीसुद्धा तिकडेच चाललेली असते. आता 3-4 वेळा असं झाल्याच्या नंतर यश हा कावेरीला विचारत असतो, काय करताय तुम्ही इथे? तुम्ही मला पुढे का जाऊ देत नाही आहात? काय चाललंय तुमचं? त्यावर कावेरी म्हणते, कारण मला इथे व्यायाम करायचा आहे. आणि मग कावेरी आता तिकडे व्यायाम करायला लागते. आता कावेरीने हे असं केल्याबरोबर यश म्हणत असतो, अहो हो, पण मला सांगा, एवढ्या रात्री तुम्ही आता व्यायाम वगैरे का करताय? त्याबरोबर लगेचच आता कावेरी उगाचच यश बरोबर भांडण करायला लागते. ती त्याला म्हणत असते, ओ अच्छा, म्हणजे आता ह्या घरामध्ये व्यायाम कधी करायचा कधी नाही हे सुद्धा तुम्हीच ठरवणार का? नाही म्हणजे रात्री व्यायाम केला तर काही शिक्षा असते का? त्यावर यश म्हणत असतो, अहो उगाच तुम्ही काहीही बडबड का करताय? हे बघा, तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही करा, पण तुमच्या खोलीमध्ये जाऊन करा. तुम्हाला दिली आहे ना तुमची खोली. त्याबरोबर कावेरी लगेचच म्हणायला लागते, का असा काही नियम आहे का की या घरामध्ये खोली सोडून दुसरीकडे कुठेही व्यायाम करू शकत नाही? नाही, तसं काही असेल तर तुम्ही मला सांगून टाका, मग मी नाही करणार ना इथे व्यायाम. चालेल ना तसं? नाहीतर ना तुम्ही एक कामच करून टाका, तुम्ही ना तुमच्या घराच्या बाहेर एक पाटीस लावा, डू ऑर डू नॉट. म्हणजे ह्या घरामध्ये काय करायचं आणि काय नाही हे लोकांना अगदी स्पष्टपणे कळून जाईल ना. म्हणजे घरात हसायचं नाही, बोलायचं नाही, गप्पा मारायच्या नाही, जेवायचं नाही, श्वास घ्यायचा नाही, झोपायचं नाही, असं ना सगळं. तुम्हाला माहिती आहे का, पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे आणि तुमचं जे घर आहे ना ते शिक्षेचं माहेरघर आहे. आता कावेरी खरं तर इथे उगाच यश बरोबर भांडण करत असते आणि ती जोरजोराने बोलत असते, जेणेकरून तिचा आवाज हा संदीप दादा आणि विद्यावहिनीपर्यंत सुद्धा पोहोचावा आणि त्यांना हिंट लागावी की कोणीतरी बाहेर आलेलं आहे. तर इकडे यश म्हणत असतो, अहो तुम्ही काय बडबड करताय आणि उगाच तुम्ही माझा वेळ वाया का घालवताय? सरका बाजूला, हा वेस्ट ऑफ टाईम होतोय. त्याबरोबर कावेरी म्हणत असते, अरे असं कसं वेस्ट ऑफ टाईम होतोय? मी तुम्हाला सांगते आणि तुम्ही माझं ऐकत नाही आहात, याला काय अर्थ आहे? हे बघा, काही वेस्ट ऑफ टाईम वगैरे होत नाही आहे, समजलं ना? तुम्ही माझा उलट वेळ वाया घालवताय. मी चांगला व्यायाम करत होते, मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही आहे, समजलं तुम्हाला? आता ना तुमच्या घरात नेहमी सगळ्यांना शिक्षा होते ना, मग आता मीच तुम्हाला शिक्षा देते आणि तुमची शिक्षा हीच आहे की आता तुम्ही इथून पुढे जाऊ शकत नाही आणि मी आहे ना तोपर्यंत तुम्ही ह्या कॉरिडॉरमध्ये सुद्धा येऊ शकत नाही. चला जा इकडनं निघा. आता लगेचच यशला कावेरीने असं म्हटल्याबरोबर तर पक्का डाऊट येतो की नक्की इथे काहीतरी गडबड आहे आणि म्हणूनच ही माझ्यापासून काहीतरी लपवण्याकरता मला आतमध्ये जाऊ देत नाही आहे. यश म्हणतो, हे आता खूप चाइल्डलिश होतं आहे. त्यावर कावेरी म्हणत असते, हे चाइल्डलिश आहे का? ठीक आहे, आता तरीसुद्धा मी तुम्हाला आतमध्ये जाऊ देणार नाही आहे. त्यावर यश म्हणतो, आता तर मी आतमध्ये जाऊन दाखवणारच. कावेरी म्हणते, हो का? मी सुद्धा गावचं पाणी पिऊन आली आहे, मी सुद्धा तुम्हाला आतमध्ये जाऊ देणार नाहीच. मला लेची समजू नका तुम्ही उगाच. त्यावर यश म्हणतो, हो का? आणि मग तो आता संदीप दादाला हाका मारायला लागतो, संदीप दादा. आता संदीप दादाला हाका ऐकू येतात. संदीप दादा आणि विद्यावहिनी खूप घाबरतात. विद्यावहिनी तर खूप टेन्शन घेते. संदीप दादा म्हणतो, काळजी करू नकोस, तू शांत राहा, मी बघतो काय करायचं ते. त्याबरोबर आता इकडनं बाहेरून यश हाका मारत असतो, संदीप दादा. आता कावेरी संदीप दादाला आणि विद्यावहिनीला अगोदरच सावध करते. त्यानंतर आता संदीप दादा आणि विद्यावहिनी हे दोघंही 2 दरवाजाच्या बाजूने उभे राहतात आणि पटकन दरवाजा उघडतात. त्याबरोबर यश हा डायरेक्ट खोलीमध्ये पडतो. पण संदीप दादा आणि यश हे एकमेकाला दिसत नसतात. विद्यावहिनी ही यशला दिसत नाही, कारण त्या दोघांच्याही अंगावरती दरवाजे आलेले असतात, ते दरवाजे आड लपलेले असतात. पण मूर्ख कावेरी पटकन दरवाजा बंद करते आणि यश हा संदीप दादा आणि विद्यावहिनी या दोघांना सुद्धा बघतो. आता त्या दोघांनाही बघून यश विचारायला लागतो, तुम्हाला दोघांना तर माने शिक्षा दिली होती ना, मग विद्यावहिनी इथे काय करतायत? संदीप दादा. त्याबरोबर तो दोघांकडेही पाहत असतो. आता मात्र इकडे कावेरीचा प्लॅन हा फ्लॉप झालेला असतो, कारण यश हा खोलीमध्ये आलेला असतो आणि यशने विद्यावहिनी आणि संदीप दादा दोघांनाही एकत्र पाहिलेलं असतं. आता इकडे लगेचच विद्यावहिनी ही म्हणायला लागते, भाऊजी प्लीज तुम्ही उगाचच कावेरी बहिणींवर रागवू नका, त्यांची या सगळ्यामध्ये काहीच चूक नव्हती, सगळी चूक यांची होती. यांना मला भेटायचं होतं म्हणून खरं तर यांनी कावेरी बहिणींना सांगितलं होतं की मला खोलीमध्ये घेऊन ये आणि म्हणून कावेरी बहिणींनी हे सगळं केलं. बघितलं ना आता हे सगळं काय होऊन बसलं ते. खरंच सांगते, मी जेवत नव्हते, माझं डोकं दुखत होतं, मला गोळ्या घ्यायच्या होत्या, म्हणून खरं तर मी यांचं ऐकेन म्हणून कावेरी बहिणींनी मला इथे आणलं. त्याबरोबर यश आता म्हणत असतो की अच्छा, म्हणजे हे सगळं असं होतं. तर पण मग जर हे सगळं असं होतं तर तुम्ही मला आधीच का नाही सांगितलं? बाहेर कशाला एवढी लपवाछपवी केली? त्याबरोबर आता कावेरी ही अगदी स्पष्टपणे आणि खरं सांगून टाकते, कारण तुमच्या घरामध्ये खरं बोललं की शिक्षा मिळते,
आता तुमच्या घरामध्ये खरं बोललं की शिक्षा मिळते हे एवढं कावेरी स्पष्ट बोलते की यश, संदीप दादा, विद्या वहिनी तिघंही तिच्याकडे बघतच राहतात. आता कावेरी ही लगेचच तिचे शब्द आवरत म्हणते, नाही म्हणजे तसं नव्हतं मला म्हणायचं. मला असं म्हणायचं होतं की जर मी तुम्हाला खरं सांगितलं असतं तर तुम्ही घरामध्ये जाऊन सगळ्यांना खरं सांगितलं असतं आणि मग बिचाऱ्या विद्याताईंना आणि संदीप दादांना शिक्षा झाली असती आणि मला हे नको होतं म्हणून मी हे सगळं केलं. आणि तसंही मी तर या घरामध्ये परखीच आहे, त्यामुळे आणखीन थोडीशी मी तुम्हाला वाईट वाटले असते, त्यात काय फरक पडला असता. पण या दोघांना बिचाऱ्यांना शिक्षा मिळू नये यासाठी मी हे सगळं काही केलं होतं. त्याबरोबर आता लगेचच इथे विद्या वहिनी ही कावेरीला म्हणत असते, कावेरी वहिनी पुन्हा कधीच शब्द बोलू नका की तुम्ही परक्या आहात. काही ना ती रक्ताची नसली ना तरी मनापासून ती खूप घट्ट जोडली गेलेली असतात, जसं की आपल्या दोघींचं नातं. खरंच सांगते, तुम्ही मला विद्याताई म्हणता की नाही, मग आता मी तुमच्या बहिणीसारखीच आहे. आजपासून तुम्ही मला विद्याताई अशीच हाक मारा. मी तुम्हाला मोठ्या बहिणीसारखी आहे. त्याबरोबर कावेरीला सुद्धा हे सगळं ऐकून खूप बरं वाटतं आणि कावेरी ही विद्या वहिनीला मिठी मारते. तर आता हे सगळं काही यश बघत असतो आणि यश मनात म्हणत असतो की खरंच ही मुलगी किती चांगली आहे. म्हणजे स्वतःला किती त्रास होईल याचा विचार न करता हिने घरातल्यांचा चांगल्याचा विचार केला. घरातले हिच्याशी वाईट वागून सुद्धा ही घरातल्यांबद्दल किती विचार करते. आणि मग यशला बोलणं आठवतं ते म्हणजे त्याच्या मित्राचं, की ह्या मुली असंच घरातल्या सगळ्यांचा विश्वास हळूहळू करून संपादन करतात आणि मग घरातला जो सगळ्यात स्मार्ट डॅशिंग मुलगा असतो त्याच्यावरतीच दोरे टाकतात. त्याबरोबर आता इकडे दुसऱ्या दिवशी घरामध्ये छान नाश्त्याची तयारी सुरू असते. पौर्णिमा त्याचबरोबर विद्या वहिनी सगळ्या मिळून नाश्ता बनवत असतात. तर आता लगेचच इकडे पौर्णिमा म्हणायला लागते की धिरडे बनवण्यासाठी तिघी जणी कशाला लागत आहेत. ए विद्या, चल ना, जर तुझं तिथलं काम आटपलं असेल तर इकडे ये आणि जरा ही चटणी वाटून घे. वहिनी, अहो हल्ली ना माझा हात खरोखर खूप दुखायला लागलाय. आता हात वगैरे काही दुखत नसतो पौर्णिमाचा, तिला चटणी वाटायची नसते ना, म्हणून ती हे सगळे ड्रामे करत असते. त्याबरोबर लगेचच आता इकडे म्हणत असतात, हाताला जर नेहमीची कामाची सवय असेल ना तर मग हात दुखत वगैरे नाही. आणि त्याहून महत्त्वाचं काय आहे माहिती आहे का, घरात जर सून अशी नजरेच्या समोर असेल ना तर सासूला काम होतच नाही, तिला काही ना काहीतरी होतच असतं, बरोबर ना. त्यावर मात्र आता पौर्णिमा काही उत्तर देत नाही, ती गप्प बसते. त्याबरोबर लगेचच विद्या वहिनीला सांगतात, विद्या, सगळ्यांचा नाश्ता करून झाला की रवा भाजून घे, साजूक तूप काढून ठेव आणि काजू, बदाम, पिस्ता सगळे ड्रायफ्रूट्स काढ. त्याबरोबर लगेचच विद्या वहिनी म्हणते, हो मा, चालेल ना, पण हे सगळे ड्रायफ्रूट का काढायचेत, म्हणजे आज तुम्ही शिरा बनवणार आहात का. त्याबरोबर म्हणत असतात की हो, आज आपल्याला मंदिरात जायचं आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. उदयदादा लवकरात लवकर परत घरी यावा माझा, म्हणून हे सगळं मी करणार आहे. त्यानंतर आता किचनमधून सगळेजण बाहेर निघून गेलेले असतात. तर चटणी वाटल्यामुळे आता पौर्णिमाला खूप जास्त राग आलेला असतो आणि मग ती हात धुवून घेत असते. इतक्यात तिकडे यामी येते. आता यामी पौर्णिमाला विचारत असते, काय ग, तुझी पुरी एवढी का फुगली आहे. त्यावर पौर्णिमा म्हणत असते, आलीस का तू उगाचच्या उगाच माझ्या जखमेवर मीठ चोळायला. त्याबरोबर लगेच यामी म्हणत असते, अगं, मी तुझ्या जखमेवर मीठ वगैरे चोळायला काही इथे आलेली नाहीये, तर मी उलट तुला त्या कावेरीला घराबाहेर कसं काढायचं यासाठी एक सुपरहिट आयडिया द्यायला आली आहे. आता हे ऐकल्यावर पौर्णिमा लगेचच म्हणायला लागते, यामी, हे बघ, मला ना तुझ्या आयडियांची काही गरजच नाहीये. तुला काय वाटतं, मला माझं स्वतःचं असं डोकं नाहीये का. मला ना माझ्या स्वतःच्या अशा आयडिया आहेत, त्यामुळे मला तुझ्याकडून आयडिया घेण्याची काही सुद्धा गरज नाहीये, समजलं तुला. त्याबरोबर आता इकडे ह्या दोघी जणी कावेरीला शिक्षा देण्याबद्दल बोलत असतात. इतक्यात त्या ठिकाणी आलेले असतात आणि माने त्या दोघींना आता एकत्र अशा गप्पा किचनमध्ये मारताना पाहिलेलं असतं. त्या दोघींनाही आता सांगत असतात की किचनमध्ये गप्पा मारण्यापेक्षा देवाचं नामस्मरण केलं तर कामं पटापट होतात आणि त्याहून महत्त्वाचं, जर किचनमध्ये देवाचं नामस्मरण केलं तर स्वयंपाकही चांगला होतो, अशी माझी आई म्हणायची, असं सांगतात. त्यानंतर कामं आता पटापट भराभर आटपून घ्या, आपल्याला मंदिरात जायचंय, असं देखील म्हणत असतात. मग काय, आता लगेचच सगळ्याजणी कामाला लागलेले असतात आणि ब्रेकफास्टची तयारी सुरूही झालेली असते. आता इतक्यात त्या ठिकाणी कावेरी आलेली असते. आता कावेरीला बघून तिथे असल्यामुळे निशा सुद्धा कावेरी बरोबर फार काही बोलत नाही. तर आता ह्या कावेरीकडे बघत नसतात. कावेरी ही मांना म्हणत असते, मला थोडं कामासाठी बाहेर जायचं होतं, मी जाऊन येऊ का. आता कावेरीने असं म्हटल्याबरोबर कावेरीला म्हणत असतात, हे बघ, तू कुठेही जा,
काही कर, आम्हाला तुझ्याशी काही घेणं देणं नाहीये. आम्ही तुला या घरातली सदस्य मानतच नाही, त्यामुळे तू काही केलंस तरी काही फरक पडत नाही. आता कावेरी ही तिच्या कामासाठी बाहेर जाऊन आलेली असते. आता घरातले सगळे लोक हे तिच्याकडे बघत असतात. कावेरी म्हणत असते, काय झालं, तुम्ही सगळे असे माझ्याकडे का बघताय? त्याबरोबर लगेचच आता इकडे यामी पुढे येते आणि कावेरीला म्हणायला लागते, हे बघ, तू आज जे काही केलंयस ना ते खूप चुकीचं केलंयस आणि तुझं खरं रूप आमच्यासमोर आलंय, आम्हाला कळलंय तुझं खरं. त्यावर कावेरी म्हणते, काय कळलंय तुम्हाला माझ्याबद्दल? त्यावर आता यमुना म्हणत असते की एकदा का मा घरी आली ना की मग बघ तुला कशी धक्के मारून घराच्या बाहेर काढते ती मी. तर आता इकडे एक बाई ही मांना म्हणत असते, जेलमध्ये काय ग, काय केलंस असं की तुला इथे जेलमध्ये यावं लागलं? तुम्ही मोठ्या घरची श्रीमंत माणसं पैशाची खूप हवरी असता. त्याबरोबर लगेचच आता यशला हे सगळं ऐकून खूप राग येतो आणि यश त्या बाईला म्हणायला लागतो, ओ बाई, काय बोलताय तुम्ही, काही बोलाल का? तर इकडे आता मांना पहिल्यांदाच जेलमध्ये यावं लागलेलं असतं आणि त्यामुळे मा या खूप जास्त नाराज आणि अपसेट झालेल्या असतात. त्या रडत तिथे बसलेल्या असतात. त्याबरोबर आता आपल्या आईच्या डोळ्यातले अश्रू बघून यशला खूप जास्त राग येतो, त्याचा संताप होत असतो आणि आता तो म्हणत असतो की बाद झालं, आता मी या कावेरीला सोडणार नाही. आता हिचा खरा चेहरा, हिचं खरं रूप मी घरातल्या सगळ्यांसमोर आणेन आणि हिला घराच्या बाहेर हकलवून देईन. त्याबरोबर हा व्हिडिओ तर इथेच संपतो. पण मित्रांनो, पुढे पाहणं तर हे रंजक ठरणार आहे की कावेरीने तर नक्कीच ह्युमन राईट्सवाल्या लोकांकडे तक्रार वगैरे काही नोंदवली नसेल, कारण तिचा तर एवढाच विचार आहे की मी या घरामध्ये फक्त चिकूसाठी आली आहे आणि मला चिकूसाठीच या घरामध्ये राहायचंय. मग आता या ह्युमन राईट्सवाल्यांकडे नक्की मानची तक्रार कोणी नोंदवली असेल, की यामीने स्वतःहूनच हे सगळं काही केलं असेल, की पौर्णिमाने हे सगळं केलं असेल? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. धन्यवाद.